नाटकाच्या कथावस्तूमध्ये काहीतरी एक चित्रपटाचं आपल्याला शक्यता दिसते, कारण मग ते 8 सीन असतात, 10 सीन असतात, त्याचे आपल्याला 100 करायचे असतात आणि तेवढी ती रुंदावण्यासाठी म्हणजे उगाचच पाल उडून त्याची मदर करायची तसं नाही, अगदी छानपैकी त्याच्यामध्ये ते असायला पाहिजे आणि ते नटसम्राटमध्ये त्याला जाणं महेशला. बरं, जी सगळी पात्र जी आहेत त्याच्यामधून त्याला ते कुठेतरी काहीतरी अडत होतं, त्यामुळे त्याच्यात मित्राचं पात्र त्यांनी ॲड केलेलं आहे, विक्रम गोखलेने केले ते, की जो सतत याच्याबरोबर एक ईर्ष्या की तू कसला नटसम्राट, खरा नटसम्राट मी, तुला एक दैवानं यश दिलं म्हणून, नाहीतर मीच. तो व्यसनाधीन झालेला आहे, पण ते तसं आणि ते छान झालंय ती रिलेशनशिप की ज्याच्यामध्ये आणि कुठलाही नट, आता हा बाजूला बसलाय म्हणून नाही, पण कुठलाही नट मला याच्यापेक्षा छान करता यायला पाहिजे, ही ईर्ष्या असतेच. तुझ्यापेक्षा थोडासा काकणभर मी सरस असायला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यामुळे त्या कॅरेक्टरमुळे असं भरलं चित्रपट छानपैकी. जो संघर्ष पाहिजे होता, जो संघर्ष नव्हता, सगळी काळी आणि पांढरी अशीच कॅरेक्टर होती, दोन्ही, मी आणि कावेरी, आणि बाकीची सगळी मुलं जी आहेत तर तसं नसतं खरं म्हणजे. असं कोणी काळं किंवा पांढरं असं नसतं, सगळे आपण ग्रेच असतो. तुझ्या ठाई काहीतरी चांगलं असतं, माझ्या ठाई काही वाईट असतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती याच्यामध्ये त्या भाषेची गंमत. त्यातलं ते मला परफॉर्मन्स लागूनचा किंवा दत्ता भटांचा हा अप्रतिम होताच, पण मला सगळ्यात त्यातलं कुठलं जर मोठं माझ्यावर जादू केली होती तर ती भाषेने. भाषेचं मला थोडंसं का खोडतं आणि मला जास्तच आवडतं. मला आरती प्रभू असतील, काकासाहेब असतील, कुसुमाग्रजांच्या कविता, तशा गोविंदग्रजांच्या सुद्धा कविता फार छान आहेत. सगळेच हे कवी जुने जेवढे आहेत, म्हणजे तात्यासाहेबांची कविता तर बदलत गेलेली आहे, म्हणजे छंदबद्ध असलेली, वृत्तामध्ये असलेली तात्यासाहेबांची कविता ही मुक्त छंदाकडे कधी वळली हे आपल्याला माहिती नाही. नुसते आशय राहिले मग त्याच्यामध्ये मग ते वृत्त अशी बांधलेली तात्यासाहेबांनी सोडून दिली. भिंतीवरच्या फ्रेममधून तुम्ही जर बाहेर येणार असाल तर आम्ही तुमचा मान राखू शकणार नाही, अशा पद्धतीचं जे आहे ते नंतर विचार त्यांनी ते नुसते मुक्त छंदातून मांडले. पण ह्याच्यामध्ये नटसम्राट हे महाकाव्य असल्यासारखं आहे. नुसतं गंमत म्हणून तुम्ही वाचत बसलात तरी सुद्धा कसा वेळ जातो कळत नाही.